नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्समध्ये आज आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम पाहिलेला आहे आणि तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ पहा, कारण तो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि तुम्ही जर एकदा तो व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला परत कधीच IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल्स पण पाहिलेत, प्लस हा चार्ट कसा भरायचा हे सगळं काही आपण पाहिलेलं आहे. सो जर तुम्ही तो आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तुम्ही तो IUPAC नॉमेनक्लेचरचा व्हिडिओ पाहून घ्या. सो लेट अस स्टार्ट. आज आपण पाहतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स. याआधी आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स त्याचबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड्सच्या सगळ्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहतोय. पहिला प्रश्न आहे की विच इज द कंपोनंट ऑफ बायोगॅस दॅट मेक्स इट यूजफुल ॲज फ्यूल. म्हणजे बायोगॅसमध्ये असं कोणतं कंपोनंट आहे की ज्याच्यामुळे आपण बायोगॅस एक फ्यूल म्हणून, एक इंधन म्हणून वापरू शकतो. सो बायोगॅसमध्ये नेमकं काय काय असतं किंवा बायोगॅसमध्ये कोणते ऑब्जेक्ट्स किंवा कोणते सबस्टन्सेस टाकले जातात आणि कोणत्या सबस्टन्स इमिट होतात हे सगळं काही आपण लास्ट स्टँडर्डला पाहिलेलं आहे. जसं की बायोगॅसमध्ये ॲनिमल्सचे डंग वगैरे टाकले जातात आणि त्याच्यामुळे जे आपल्याला मिळणार आहे तर तो आहे मिथेन गॅस. सो मिथेन जे की त्याच्यामध्ये कंपोनंट आहे त्याच्यामुळे जे बायोगॅस आहे तर ते एक युजफुल फ्यूल आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर आहे मिथेन. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की विच प्रोडक्ट इज फॉर्म्ड बाय कंबशन ऑफ एलिमेंटल कार्बन. जेव्हा कार्बनचं कंबशन होतं, कार्बन जेव्हा कंबस्ट होतो, म्हणजे कार्बन कंबस्ट कधी होणार, अर्थातच कार्बनला किंवा कोणत्याही ऑब्जेक्टचं कंबशन होण्यासाठी काय गरजेचं असतं, ऑक्सिजन. सो जेव्हा कार्बनमध्ये आपण ऑक्सिजन मिक्स करू तेव्हा त्याचं कंबशन होणार आहे. सो कार्बन प्लस ऑक्सिजन जेव्हा होईल तेव्हा या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, CO2. म्हणजे कोणता प्रोडक्ट तयार झाला, CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड. सो जेव्हा कार्बनचं कंबशन होईल तेव्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड ॲज अ प्रोडक्ट मिळणार आहे. नेक्स्ट आहे इज द बायोगॅस कंबशन रिॲक्शन एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. बायोगॅस कंबशन हे एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे, तर बायोगॅस कंबशनमध्ये जे हीट आहे तर ती बाहेर फेकली जाते आणि जेव्हा हीट गिवन आउट किंवा बाहेर फेकली जाते तेव्हा आपण त्या रिॲक्शनला एक्झोथर्मिक म्हणतो आणि त्याच्यामुळे ही जी रिॲक्शन आहे तर ही एक्झोथर्मिक आहे. ओके. सो याचा आन्सर आहे एक्झोथर्मिक. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय या ठिकाणी तुम्हाला कंबशन याबद्दल सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण सेकंड क्वेश्चनमध्ये ज्याप्रमाणे पाहिले की जेव्हा आपण कार्बनचं एलिमेंट कंबशन करतो तर तेव्हा त्यापासून आपल्याला मिळतं कार्बन डायऑक्साईड. तर असेच काही इतर रिॲक्शन्स पण आपल्याला पाहायचे आहेत कंबशनमध्ये. कंबशनमध्ये सांगितलेलं आहे की लेट अस फर्स्ट लुक ॲट कंबशन ॲज अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ कार्बन कंपाऊंड्स. एस्पेशली आपण या ठिकाणी कार्बन कंपाऊंड आणि कंबशन असं पाहणार आहोत, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कार्बन कंपाऊंड्स पाहायला मिळणार आहेत. We have seen in the previous standard that carbon in the form of various allotropes on ignition in presence of oxygen undergoes combustion to emit heat and light and forms the carbon dioxide. सो आपण याआधी पण पाहिले की जेव्हा कार्बनचे इतर ॲलोट्रोप्स कोणते आहेत कार्बनचे, ग्रेफाईट आहे, डायमंड आहे, हे सगळे काय आहेत, कार्बनचे वेगवेगळे ॲलोट्रोप्स आहेत. सो कार्बनचे ॲलोट्रोप्स किंवा कार्बन इग्नाईट म्हणजे काय, जाळलं जातं इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. जेव्हा कार्बन किंवा कार्बनचे ॲलोट्रोप्स ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जाळले जातात किंवा ज्वलन केलं जातं तेव्हा त्यांचं कंबशन होतं आणि तेव्हा काय बाहेर मिळतं, आपल्याला हीट मिळते, लाईट मिळते आणि ॲज युजल कार्बन डायऑक्साईड. ओके. तुम्ही घरी पण पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही लाकूड जाळता, ओके, आपण या ठिकाणी कार्बन कंपाऊंडपेक्षा एखादा ऑब्जेक्ट घेऊया की जेव्हा तुम्ही लाकूड जाळता तेव्हा त्यापासून तुम्हाला हीट पण मिळते, लाईट पण मिळते, प्लस ते लाकूड जळत असताना त्याच्यामधून गॅस पण बाहेर निघतो विच इज कार्बन डायऑक्साईड, कारण लाकूड हे पण कार्बनपासूनच बनलेलं आहे. सो त्याच्यामुळे हे जस्ट एक्झाम्पल होतं, हे कार्बनचं ॲलोट्रोप नाही आहे. सो कार्बनचे ॲलोट्रोप्स किंवा कार्बन जेव्हा आपण जाळतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन काय मिळतं, तेव्हा आपल्याला मिळतं हीट, लाईट आणि कार्बन डायऑक्साईड. ओके. सो नेक्स्ट आहे हायड्रोकार्बन्स ॲज वेल ॲज मोस्ट of the carbon compounds undergoes combustion in presence of oxygen to emit heat and light and form carbon dioxide and water as the common products. हायड्रोकार्बन म्हणजे काय, असे कंपाऊंड्स की ज्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बनच प्रेझेंट असतं, ओन्ली हायड्रोजन आणि कार्बनच प्रेझेंट असतं, असे जे कंपाऊंड्स असतात त्याला आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो.
मग हायड्रोकार्बन्स असेल किंवा मोस्ट ऑफ दी अदर कार्बन कंपाऊंड्स असतील अंडरगोज कंबशन इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ते कंबशन रिॲक्शन त्यांच्यामध्ये होते, म्हणजेच ते थोडक्यात जळतात, इग्नाईट केले जातात त्यांना. आणि जेव्हा त्यांचं इग्निटेशन होतं तेव्हा त्यापासून हीट मिळते, लाईट मिळते, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि या ठिकाणी आपण हायड्रोकार्बन घेतो आहे त्याच्यामुळे आपल्याला वॉटर देखील मिळणार आहे. ओके, जसं की हे चारी जे आपण पाहिले की लाईट मिळते, हीट मिळते, कार्बन डायऑक्साईड मिळते आणि वॉटर मिळतं, हे चारी कॉमन आहेत, कॉमन प्रोडक्ट आहेत. म्हणजे कुठले पण हायड्रोकार्बन जेव्हा आपण इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इग्नाईट करू, त्यांचं कंबशन करू, तेव्हा आपल्याला हे 4 प्रोडक्ट तर कंपल्सरी मिळणारच आहेत. सम ऑफ द कंबशन रिॲक्शन आर एस फॉलोज. आणि काही कंबशन रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत. जसं की या ठिकाणी पहिली आहे कार्बन प्लस ऑक्सिजन C+O2 इज इक्वल टू CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. आणि ॲज युजल हीट आणि लाईट हे तर कॉमन प्रोडक्ट मिळणार आहेतच. नेक्स्ट आहे CH4 म्हणजे कोण, मिथेन प्लस 2O2 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे प्रोडक्टमध्ये, कार्बन डायऑक्साईड तर मिळणार आहे, सोबत वॉटर मिळणार आहे आणि आपलं नेहमीचं हीट आणि लाईट तर मिळणार आहेच. आफ्टर दॅट आहे इथेनॉल, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड OH आहे. जेव्हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये त्याचं कंबशन घडून येईल तेव्हा आपल्याला मिळणार आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर प्लस हीट प्लस लाईट. अशा पद्धतीने हे जे कार्बन डायऑक्साईड, वॉटर, हीट आणि लाईट आहे हे सगळीकडे कॉमन असणार आहे हायड्रोकार्बन्स किंवा कार्बन कंपाऊंड्समध्ये. ओके, आता या ठिकाणी हायड्रोकार्बन आहे का नाही, त्याच्यामुळे वॉटर नाही तयार झाले, कारण वॉटरचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे H2O. या ठिकाणी कुठे H नाहीचं तर कुठून येणार, त्याच्यामुळे या ठिकाणी वॉटर नाही तयार झाले, बट बाकीच्या ठिकाणी मात्र तुम्हाला वॉटर पण मिळणार आहे प्रोडक्टमध्ये. ओके, आफ्टर दॅट प्रोपेन C3H8 इज वन ऑफ द कंबस्टेबल कंपोनंट ऑफ LPG. LPG गॅस तुम्हाला माहिती आहे, LPGमध्ये प्रोपेन आहे, तर प्रोपेन हे सगळ्यात मोस्ट कंबस्टेबल कंपोनंट आहे आणि त्याची रिॲक्शन तुम्हाला लिहायची आहे. ओके, आता प्रोपेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला तर दिलेला आहे C3H8. आता C3H8 हा काय आहे, प्रोपेन आहे, म्हणजेच कोण आहे, गॅस आहे. आता तो कोणाच्या प्रेझेन्समध्ये कंबस्ट होणार आहे, अर्थातच ऑक्सिजनच्या O2च्या प्रेझेंटमध्ये. जेव्हा रिॲक्शन होणार तेव्हा आपल्याला पहिल्यांदा तर बेसिक कंपोनंट्स काय मिळणार आहेत, कार्बन डायऑक्साईड प्लस मिळणार आहे आपल्याला हीट. आपण आधी हीट आणि लाईट लिहून घेऊया कारण ते कॉमन आहे, त्याच्यामुळे आधी आपण ते लिहूया. ओके, हे आपण रफ रिॲक्शन लिहितो आहे कारण आपल्याला ह्याला अजून बॅलन्स करणं गरजेचं आहे. कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे प्लस आपल्याला मिळणार आहे वॉटर. आता जर आपण ही रिॲक्शन पाहिली तर आधी बघा की ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का, तर बॅलन्स्ड आहे का, तर नाही, ही रिॲक्शन बॅलन्स नाही आहे. मग आधी आपल्याला या रिॲक्शनला बॅलन्स करावे लागेल. त्यासाठी पहिल्यांदा पहा की या ठिकाणी कार्बन किती आहेत, तर इथे कार्बन आहेत 3, इथे कार्बन किती आहेत, फक्त सिंगल आहे, सो तुम्हाला या ठिकाणी 3 कार्बन्स करावे लागतील. कार्बन 3 झाले. ओके, त्याच्यानंतर पहा की हायड्रोजन काय आहे. रिॲक्शन बॅलन्स कशी करायची हे आपण मोस्ट ऑफ द आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिले, 3rd लेसनमध्ये आपण पाहिलेलं आहे की रिॲक्शन बॅलन्स कशी करायची. ओके, सो या ठिकाणी हायड्रोजन किती आहेत, 8 आहेत. ओके, या ठिकाणी हायड्रोजन किती आहेत, फक्त 2 आहेत, मला आपल्याला 8 करावं लागेल, सो इथे तुम्ही 4 लिहायचं आहे. किती झाले आता या ठिकाणी, 4 2 8 झाले. ओके, आता शेवटी आपण येणार आहोत ऑक्सिजनकडे. ऑक्सिजन मात्र बॅलन्स करताना आपण उलटं करणार आहोत, म्हणजे आपण प्रोडक्ट करून रिॲक्टंटकडे जातो मोस्टली, कारण आतापर्यंत प्रोडक्टमध्ये आपली बॅलन्स झालेली आहे, आता आपल्याला फक्त ऑक्सिजन करायचं आहे. सो आता या ठिकाणी या पूर्ण रिॲक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं, मी जरा कलर चेंज करते सो तुम्हाला पटकन कळेल. या पूर्ण रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ऑक्सिजन किती आहेत एकूण, या ठिकाणी ऑक्सिजन 6 आहेत. कसं काय, तर पहा या ठिकाणी आहेत 3 आणि या ठिकाणी आहेत 2, अशा प्रकारे या ठिकाणी ऑक्सिजन आहेत 6. या रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर ऑक्सिजन किती आहेत, 4, म्हणजे या ठिकाणी 6 आणि 4 किती आहेत, 10 एकूण ऑक्सिजन आहेत. ओके, या रिॲक्शनमध्ये पाहिलं तर फक्त 2च ऑक्सिजन आहेत, मग 2 चे 10 करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर अशा पद्धतीने ही झाली आता आपली बॅलन्स रिॲक्शन. सो रिॲक्शन काय तयार झाली आपण आता व्यवस्थित लिहूया. सो त्यासाठी आपण व्हाईट बोर्डवरती जाऊया जरा, मग तुम्हाला रिॲक्शन चांगली दिसेल. ओके, सो आपल्याकडे होतं प्रोपेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C3H8 प्लस याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे 5 मॉलिक्युल्स म्हणजेच 10 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. का 10 मॉलिक्युल्स हे तुम्हाला कळलं असेल, आपण रिॲक्शन बॅलन्स केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कंबशन करताय, सो इथे तुम्ही ॲरोवरती कंबशन लिहू शकता. रिॲक्शन कोणती आहे, कंबशन रिॲक्शन आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार आहे ते पुढेच लिहायचं आहे, मी खाली लिहिते, मला जागा नाही आहे त्याच्यामुळे. तर आपल्याला मिळणार आहे 3 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड
प्लस आपल्याला मिळालेलं होतं 4 मॉलिक्युल्स ऑफ H2O आणि ॲज युजल आपल्याला मिळालेलं आहे लाईट आणि हीट. लाईट आणि हीट मोस्टली शेवटी लिहितात. आपण या आधीच्या रफ रिॲक्शनमध्ये आधी लिहिलं होतं कारण ते बेसिक आहे, आधी लिहिलं होतं कारण ती रफ रिॲक्शन होती. ही आहे फायनल रिॲक्शन. तर अशा पद्धतीने तुमची ही आहे रिॲक्शन. जेव्हा प्रोपेनचं कंबशन होईल तर अशा पद्धतीने तुमची रिॲक्शन तयार होणार आहे. ओके, सो आता आपण आपल्या पुस्तकावरती जाऊया. सो आता आपण पाहतो आहे नेक्स्ट पेजवरती बरेचसे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपल्याला सांगितलेले आहेत. पण त्याआधी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. एक्सपेरिमेंट काय आहे? ॲपॅरेटस घ्यायचं आहे, बर्नसन बर्नर घ्यायचं आहे, कॉपर गॉज घ्यायचं आहे, मेटल प्लेट घ्यायचे आहे, एक्सेट्रा. केमिकल घ्यायचे आहेत, इथेनॉल, ॲसिटिक ॲसिड, नेफ्थॅलिन म्हणजे ते असतात ना कपड्याचा वास येऊ नये म्हणून आपण ते डांबर गोळ्या ज्याला आपण म्हणतो तर ते. ओके, सो नेक्स्ट आहे प्रोसिजर. प्लेस वन ऑफ द अबो केमिकल्स 3 to 4 ड्रॉप्स ऑर अ पिंच ऑन अ क्लीन कॉपर गॉज ॲट रूम टेम्परेचर. जर तुम्ही कॉपर गॉज घेतलेला आहे तर त्याच्यावरती रूम टेम्परेचरवरती तुम्हाला 3 ते 4 ड्रॉप वरती जर केमिकल मेन्शन केलेलं आहे इथेनॉल, ॲसिटिक ॲसिड, नेफ्थॅलिनचं पिंच घ्यायचं आहे थोडंसं आणि ते घ्यायचं आहे. होल्ड इट ऑन अ ब्ल्यू फ्लेम ऑन द बर्नसन बर्नर. आता या ठिकाणी तुम्हाला एक बर्नसन बर्नर घ्यायचं आहे. मी ते सिम्पल डायग्राम ड्रॉ करते, ओरिजिनल डायग्राम नाही असा. आणि तुम्हाला एक कॉपर गॉज घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा इथेनॉल टाकायचं आहे 3-4 थेंब आणि पाहायचं आहे की बर्न केल्यानंतर बर्न करत असताना हे जे या ठिकाणी फ्लेम आहे म्हणजे जे पण जळताना दिसतं आपल्याला तर ते कोणत्या कलरचं आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. ओके, आणि तो कलर तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. आता त्यानंतर दुसऱ्यांदा काय होईल की या ठिकाणी हे जे आपण घेतलेलं आहे, काय घेतलं होतं इथेनॉल, इथेनॉलच्या ऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये कॉपर गॉजवरती घ्यायचं आहे की ॲसिटिक ॲसिड. सो ॲसिटिक ॲसिड घेतल्यानंतर ते जळत असताना या फ्लेमचा कलर कोणता असेल ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. परत नेफ्थॅलिनचे बॉल्स घ्यायचे आहेत किंवा पिंच पावडर असेल तर पिंच ऑफ नेफ्थॅलिन घ्यायचं आहे, याच्यावर टाकायचं आहे आणि त्याचा परत त्या फ्लेमचा कलर काय असतो ते नोट डाऊन करायचं आहे. ओके, सो इज स्मोक ऑर सूट सीन टू फॉर्म ड्यू टू कंबशन. आणि कंबशन होत असताना ते तुम्हाला काही सूट पार्टिकल्स पाहायला मिळत आहेत का? सूट पार्टिकल्स म्हणजे काय, काजळी टाईप असतं. जेव्हा तुम्ही घरामध्ये पण बघितलं असेल, जेव्हा तुम्ही मेणबत्ती पेटवली असेल तेव्हा मेणबत्तीच्या अवतीभोवती जर एखादी कुठली गोष्ट असेल तर तुम्हाला त्याच्यावरती मेणबत्तीच्या आकारामध्ये काळं काळं असं तयार झालेलं दिसतं, तर ते असतात सूट पार्टिकल्स. सूट पार्टिकल्स जमा झालेले दिसत आहेत का? ते जळत असताना आतापर्यंत आपण जे काही केमिकल्स जाळले तर ते जळत असताना सूट पार्टिकल्स तयार होत आहेत का? होल्ड द मेटल प्लेट ऑन द फ्लेम वेन द सबस्टन्स इज अंडरगोईंग कंबशन. आणि जेव्हा त्या सबस्टन्सचं कंबशन म्हणजे ह्याच्यावरच्या केमिकल्स आहेत त्यांचं कंबशन होत असताना तुम्हाला याच्यावरती म्हणजे इथे फ्लेमवरती कंबशन होते वरती तुम्हाला एक प्लेट पकडायची आहे. का पकडायची? तर या ठिकाणी सूट पार्टिकल्स जमा होत आहेत का नाही हे पाहण्यासाठी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे. आफ्टर दॅट डज एनी डिपॉझिट गेट कलेक्टेड ऑन द प्लेट. प्लेटवरती काही कलेक्ट होतं आहे का म्हणजे सूट पार्टिकल्स वगैरे जमा होत आहेत का? विच कलर, कोणत्या कलरचे आहेत हे सगळं तुम्हाला करून पाहायचं आहे आणि मग कळणार आहे. किंवा तुम्ही अशा प्रकारचे अनेक एक्सपेरिमेंट्स ऑलरेडी करून पाहिले असतील. इन द अबो ॲक्टिव्हिटी इथेनॉल इज अ सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड. व्हॉट इज मीन बाय सॅच्युरेटेड? सॅच्युरेटेड म्हणजे असे कार्बन कंपाऊंड्स की त्याच्यामध्ये कार्बन कार्बन ॲटममध्ये सिंगल बॉन्ड असतो. आता जर आपण या ठिकाणी इथेनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळेल की इथेनॉल हा सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथेनॉल पाहूया. इथेनॉलचा बेसिक आधी इथेनॉलमध्ये पॅरेंट कोण आहे? इथेन आहे. म्हणजे इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. आता याचा इथेनॉल आपण करूया म्हणजे CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड फंक्शनल ग्रुप कोणता आहे? इथेनॉल म्हटल्यावरती OH. तर अशा पद्धतीने हा काय आहे इथेनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. याच्यावरून तुम्हाला कळेल की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे त्याच्यामुळे इथेनॉल हा सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड आहे. सो वाईल नेफ्थॅलिन इज ॲन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. आणि याच्यामध्ये नेफ्थॅलिन जे आहे तर ते काय आहे? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. सो जनरली सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स बर्न विथ अ क्लीन ब्ल्यू फ्लेम वायर अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स बर्न विथ अ येलो फ्लेम अँड रिलीज ब्लॅक स्मोक. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बर्न होतात तेव्हा जी फ्लेम म्हणजे जी जळतानाची फ्लेम असते तर ती कोणत्या कलरची असते? क्लीन ब्ल्यू कलरची असते. ओके, कोणत्या कलरची असते? क्लीन ब्ल्यू म्हणजे काय? फक्त ब्ल्यू कलर असतो त्याच्यामध्ये, इतर कोणता मिक्सचर नसतो, तर फक्त ब्ल्यू कलरने ती फ्लेम जळते. पण जेव्हा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स म्हणजे जसं की नेफ्थॅलिन आपण जळायला ठेवलं असेल तर ती जी फ्लेम असेल तर त्या फ्लेमचा कलर होणार आहे येल्लो आणि त्याचबरोबर सूट पार्टिकल्स म्हणजेच ब्लॅक स्मोक पण रिलीज होणार आहे. ओके, सो इट इज दिस ब्लॅक स्मोक ड्यू टू विच अ डिपॉझिट ऑफ ब्लॅक सूट गॉट कलेक्टेड ऑन द मेटल. आणि हे जे काही ब्लॅक कलरचं स्मोक रिलीज होणार आहे तर ते त्या प्लेटवरती जमा होणार आणि प्लेटवरती काजळी टाईप म्हणजेच ब्लॅक सूट
म्हणजेच सूट पार्टिकल्स तयार होणार आहेत. ओके, सो आता तुम्हाला कळलं असेल की जेव्हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स किंवा सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स बर्न होतात तेव्हा ते आपल्याला क्लीन ब्ल्यू फ्लेम देतात. तेव्हा त्या ठिकाणी कुठलेही सूट पार्टिकल्स वगैरे तयार होत नाहीत. परंतु जेव्हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बर्न होतात तेव्हा मात्र त्या ठिकाणी येलो फ्लेम असते आणि सूट पार्टिकल्स तयार होतात. आता सूट पार्टिकल्स का तयार होतात, सॅच्युरेटेडमध्ये का तयार होत नाहीत, हे तुम्हाला नेक्स्ट पॅराग्राफमध्ये कळेल. Comparison of the molecular formula indicates that the proportion of carbon is larger in unsaturated carbon compounds than in saturated compounds. तुम्ही जर मॉलिक्युलर फॉर्म्युले पाहिले अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्सचे, म्हणजे जसे की नेफ्थॅलिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इथेनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण बघूया. इथेनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CH. आपण तो जो मॉलिक्युलर फॉर्म्युला मगाशी घेतला होता तो आहे तसाच लिहूया, OH. ओके, आणि या ठिकाणी नेफ्थॅलिन. ओके, नेफ्थॅलिनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C10H8. सो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कार्बन किती आहेत, 8 आहेत. याच्यामध्ये कार्बन किती आहेत, 2. कशामध्ये कार्बन जास्त आहेत, नेफ्थॅलिनमध्ये, म्हणजेच अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये. म्हणजे आपण जर पाहिलं तर सॅच्युरेटेड कंपाऊंडपेक्षा अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये कार्बन मॉलिक्युल्सची किंवा कार्बन ॲटम्सची संख्या जास्त असते. ओके, सो नेक्स्ट पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे की ही संख्या जास्त असल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण जाळतो सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सला तेव्हा अनसॅच्युरेटेडमध्ये कार्बन कंपाऊंड्सची संख्या जास्त असल्यामुळे जे राहिलेले पार्टिकल्स आहेत कार्बनचे जे की कंबशनमधून राहिलेले आहेत तर ते असे वरती काजळी टाईपमध्ये येतात. ओके, सो ॲज अ रिझल्ट सम अनबर्न्ड कार्बन पार्टिकल्स म्हणजे जे जळायचे राहिलेले आहेत. आता एवढ्या सगळं जळण्यासाठी जर ऑक्सिजन अपुरा पडला तर काही जळायचे राहिलेले जे कार्बन ॲटम्स आहेत तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, ते सूट पार्टिकल्समध्ये कन्वर्ट होणार आहेत. ओके, सो वाईल इन द फ्लेम these hot carbon particles emit yellow light and therefore the flame appears yellow. आणि त्याच्यामुळे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये तयार होणारी जी फ्लेम असते त्याच्यामुळे तयार होणारी जी फिल्म असते तर ती असते येल्लो कलरची. का तर हे जे सूट पार्टिकल्स आहेत तर ते येल्लो लाईट एमिट करतात. सो दॅरफॉर ती फ्लेम येल्लो कलरची पाहायला मिळते. परंतु ऑक्सिजनचा जर लिमिटेड सप्लाय असेल, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं कंबशन करत असताना ऑक्सिजनचा जर लिमिटेड सप्लाय असेल तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनसुद्धा येल्लो कलरची लाईट एमिट करू शकतात. ओके, म्हणजे आपण आता काय पाहिलं होतं की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन फक्त क्लीन ब्ल्यू कलरची फ्लेमच करतात. परंतु जर त्यांना ऑक्सिजनचा सप्लाय लिमिटेड असेल म्हणजे एकदम पुरेसा नसेल तर तेव्हा अर्थातच काही पार्टिकल्स अनबर्न्ड राहणार आहेत कार्बनचे, त्याच्यामुळे ते पण येल्लो लाईट एमिट करतील आणि म्हणून इन लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन सॅच्युरेटेड जे कंपाऊंड्स असतात ते पण येल्लो कलरची फ्लेमच देणार आहेत. ओके, सो अशा पद्धतीने या काही कंडिशन्स आहेत. आता आपण पाहतोय ऑक्सिडेशन. लाईट अ बन्सन बर्नर, ओपन अँड क्लोज द एअर होल ॲट द बॉटम ऑफ द बर्नर बाय मीन्स ऑफ द मुवेबल रिंग अराउंड इट. वेन डू यू गेट येल्लो सुटी फ्लेम अँड वेन डू यू गेट ब्ल्यू फ्लेम. आता कधी ब्ल्यू फ्लेम मिळेल, जेव्हा पूर्णतः त्या बन्सन बर्नरला बर्न होण्यासाठी जास्त ऑक्सिजन मिळेल तेव्हा ते ब्ल्यू कलरची फ्लेम देणार. ऑक्सिजन जर लिमिटेड अमाऊंटमध्ये किंवा इन्सफिशियंट अमाऊंटमध्ये असेल तर तो येल्लो कलरची फ्लेम देणार आणि सूट पार्टिकल्स पण देणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन. You have seen that carbon compounds start burning by combustion easily with oxygen in the air when ignited in air. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की कार्बन कंपाऊंड्स इझिली बर्न होतात कधी, जेव्हा त्यांना इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इग्नाईट केलं जाईल, जाळलं जाईल तेव्हा ते इझिली बर्न होतात. आणि काय देतात, अर्थातच कार्बन डायऑक्साईड देतात, त्याचबरोबर लाईट आणि हीट पण देणार आहेतच. इन दिस प्रोसेस ऑफ कंबशन all the chemical bonds in the molecules of carbon compound break and CO2 and H2O are formed as products. आता जेव्हा कार्बनचे मॉलिक्युल्स आहेत, कार्बनचे मॉलिक्युल्स जेव्हा इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कंबस्ट होतील तेव्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे, लाईट मिळणार आहे, हीट मिळणार आहे. या ठिकाणी जर इन केस हायड्रोकार्बन असेल, इथेन किंवा इथेनॉल वगैरे असेल तर सोबतच आपल्याला या ठिकाणी वॉटर पण मिळणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत यांचे मॉलिक्युल्स ब्रेक होत आहेत आणि आपल्याला प्रोडक्ट मिळत आहेत. ओके, सो नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे इन दी अदर वर्ड्स द कार्बन कंपाऊंड्स इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड ड्युरिंग कंबशन. ऑक्सिडायझेशन म्हणजे तुम्हाला प्रोसेस माहिती आहे, आपण एक पाहिली होती रिडक्शन, दुसरी पाहिली होती ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनमध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉन्स लूज केले जातात. ओके, आणि रिडक्शनमध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉन्स गेन केले जातात. सो त्याच्यामुळे या ठिकाणी कार्बन कंपाऊंड्स ब्रेक होणार आहेत आणि त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते सेपरेट होणार आहेत. सो त्याच्यामुळे या ठिकाणी ऑक्सिडेशन घडून येतं आहे.
आणि ते कम्प्लिटली ऑक्सिडाईज होत आहेत ड्युरिंग द कंबशन. केमिकल कंपाऊंड्स कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज सोर्स ऑफ ऑक्सिजन. आणि आपल्याला जर ऑक्सिजन पाहिजे असेल तर आपण केमिकल कंपाऊंड्सचा वापर पण ॲज अ सोर्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन मिळवण्यासाठी करू शकतो. आता ते कसं करणार तर ते आपण पुढे पाहूया. सबस्टन्स दॅट कॅन गिव्ह ऑक्सिजन टू अदर सबस्टन्स आर कॉल्ड ॲज ऑक्सिडंट्स ऑर ऑक्सिडायझिंग एजंट्स. म्हणजे असे सबस्टन्स की जे ऑक्सिजन देऊ शकतात इतर सबस्टन्सला, त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट्स असं म्हणतो. जसं की या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेट तुम्ही पाहिलं असेल. पोटॅशियम परमॅग्नेटचे मॉलिक्युल्स किंवा त्याचे दाणे दाणे असतात, ग्रॅन्युल्स असतात, तर ते तुम्ही पाहिलं असेल. सो पोटॅशियम परमॅग्नेट और पोटॅशियम ड्राय क्रोमॅट आर कॉमनली यूज्ड ॲट ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे हे काय करणार तर हे ऑक्सिजन इतर सबस्टन्सला देऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट्स. An oxidizing agent affects an certain functional group in present carbon compounds. म्हणजे हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत तर त्या कंपाऊंडमध्ये जो फंक्शनल ग्रुप असेल, सपोज इथेनॉल असेल तर फंक्शनल ग्रुप काय आहे अल्कोहोल OH आहे. सो जो फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यावरती ते अफेक्ट करतात इन द जे की कार्बन कंपाऊंड्समध्ये प्रेझेंट आहेत. कोण अफेक्ट करतं ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, सो ऑक्सिडेशन तुम्हाला कळलं असेल. या ठिकाणी आहे ऑलवेज रिमेंबर एक युजफुल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे की देर आर इनलेट्स फॉर एअर इन द गॅस ऑर केरोसिन स्टोव ॲट होम. तुम्ही तुमच्या घरामधलं गॅस किंवा स्टोव पाहिलं असेल, नसेल पाहिले तर किचनमध्ये जाऊन पहा की त्या ठिकाणी इनलेट्स असतात, म्हणजे छोटे छोटे इनलेट्स असतात, हवा आरपार जाऊ शकेल असं खाली गॅसमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल सिलेंडरवरती तर त्या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे इनलेट्स पाहायला मिळतात. म्हणजे जी गॅसचं शेगडी असते तर त्या शेगडीवरती पाहिलं असेल कधीतरी की शेगडीवरती जिथे आपण ठेवतो एखादं टोप वगैरे तर त्या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे इनलेट्स पाहायला मिळतात. ॲक्च्युली छोटासा टोप मोठा असतो. ओके, अशा पद्धतीने सो तिथे तुम्हाला इनलेट्स पाहायला मिळतात. तर इनलेट्स का असतात तर इट इज बिकॉज ऑफ दीज एअर इनलेट्स दॅट द गॅशियस फ्यूल इज मिक्स्ड विथ सफिशियंट ऑक्सिजन अँड अ क्लीन ब्ल्यू फ्लेम. आणि का असतात तर त्या ठिकाणी जो ऑक्सिजन आहे तो त्या गॅससोबत, जे पण गॅस बाहेर एमिट होणार आहे तर त्या गॅससोबत मिक्स व्हावेत आणि एक क्लीन ब्ल्यू फ्लेम यावी. कारण आपण पाहिलं आहे की जेव्हा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये असतो तेव्हाच फक्त ब्ल्यू फ्लेम प्रोड्यूस होते. ओके, सो इन केस देअर इज डिपोजिशन ऑफ ब्लॅक सूट ऑन द बॉटम ऑफ कुकिंग वेसल्स. आणि जर कुकिंग वेसल्सच्या खालच्या भागावरती जर ब्लॅकिश असा लेअर फॉर्म होत असेल, कधीतरी पाहिलं असेल जे चुलीवरती असणारे म्हणजे चुलीवरती आपण जी भांडी किंवा त्याच्यामध्ये स्वयंपाक करतो तर त्या भांड्यांवरती अशा प्रकारे सूट पार्टिकल्स प्रेझेंट असतात. तर ते सूट पार्टिकल्स जर तुमच्या घरामध्ये गॅसवर करणाऱ्या वेसल्सवरती जर दिसत असतील तर याचा अर्थ की त्यांना त्या गॅसवरती पुरेसा असा ऑक्सिजन पडत नाही आहे किंवा त्या गॅसला ब्ल्यू फ्लेम प्रोड्यूस करण्यासाठी जेवढा ऑक्सिजन हवा आहे तर तो मिळत नाही आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं की ते जे इनलेट्स असतात त्या गॅसवरती असणारे जे इनलेट्स असतात तर ते तर चोकअप झालेले असतात आणि त्याच्यामुळे हवा आरपार जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जे फ्लेम आहे तर ते क्लीन ब्ल्यू फ्लेम येत नाही आणि जे सूट पार्टिकल्स आहेत तर ते त्या वेसल्सवरती तयार होतात आणि त्याच्यामुळे ती भांडी खालून काळी पडतात. ओके, सो पुढे सांगितलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ते जे इनलेट्स आहेत तर ते साफ करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही चोकअप झाले का नाही ते पाहणं गरजेचं आहे. आणि जर तसं नाही केलं तर तुमचं फ्यूल तर वाया जाणारच आहे, सोबत भांडी पण खालून खराब होणार आहेत. ओके, त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळेल की तुमच्या घराच्या भांड्यांवरती सूट पार्टिकल्स जमा होत आहेत, जर तुम्ही गॅसवर कधी पाहिलं असेल तर भांड्यांवरती जमा होत आहेत, तर तुम्हाला ते जे इनलेट्स आहेत गॅसवरचे तर ते तुम्हाला क्लीन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं फ्यूल पण कमी वापरलं जाईल आणि भांडी पण काळी नाही पडणार. नेक्स्ट आहे ॲपॅरेटस टेस्ट ट्यूब. पुन्हा आपल्याला एक एक्सपेरिमेंट सांगितलं आहे. टेस्ट ट्यूब घ्यायचं आहे, बन्सन बर्नर घ्यायचं आहे, मेजरिंग सिलेंडर घ्यायचं आहे, ड्रॉपर घ्यायचं आहे, एक्सेट्रा. केमिकल्स आहेत इथेनॉल, डायल्यूट सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट, डायल्यूट सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. डायल्यूट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये वॉटर किंवा वॉटर मिक्स करून त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे तर ती कमी केलेली आहे. सो एक फिक्स प्रपोर्शन असतं. नेक्स्ट आहे प्रोसिजर. टेक 2 to 3 ml इथेनॉल इन अ टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला 2 ते 3 ml इथेनॉल घ्यायचं आहे. 5 ml त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट ॲड करायचं आहे आणि वॉर्म हे मिक्सचर जे आहे ते तुम्हाला थोडंसं गरम करायचं आहे बाय होल्डिंग द टेस्ट ट्यूब ऑन दी बर्नर फॉर अ वाईल. काही काळासाठी तुम्हाला ते टेस्ट ट्यूब त्या बन्सन बर्नरवरती ठेवून हे मिक्सचर वॉर्म करायचं आहे. डू ड्रॉपवाइज ॲडिशन ऑफ अ डायल्यूट सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट टू दी वॉर्म मिक्सचर विथ स्टरिंग. आणि तुम्हाला ते जे पोटॅशियम परमॅग्नेटचं डायल्यूट सोल्युशन घेतलं आहे तर ते हळूहळू त्या वॉर्म होत असलेल्या मिक्सचरमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. ओके,
डज द टिपिकल पिंक कलर ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट स्टे ॲज इट इज ऑन ॲडिशन. आणि तुम्ही जेव्हा ते पोटॅशियम परमॅग्नेट त्या टेस्ट ट्यूबमधल्या मिक्सचरमध्ये ॲड करत राहाल तर तेव्हा तुम्हाला पोटॅशियम परमॅग्नेटचा जो पिंक कलर आहे तर तो तसाच राहिला आहे, म्हणजे चेंज नाही झाला आहे असं दिसतं आहे का? किंवा डज द पिंक कलर स्टॉप व्हॅनिशिंग अँड स्टेज ऑन आफ्टर सम टाईम ऑफ द ॲडिशन प्रोसेस. आणि ते जे पोटॅशियम परमॅग्नेट तुम्ही टाकता आहात तर त्याचा पिंक कलर काही कालावधीनंतर स्टॉप होतं आहे का, म्हणजे जाणं स्टॉप होतो आहे का, हे सगळं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. ते तर तुम्ही लॅबोरेटरीमध्येच करू शकता, मी तर या ठिकाणी दाखवू नाही शकत कारण माझ्याकडे हे सगळं सामान आता नाही आहे. सो इन द अबो ॲक्टिव्हिटी इथेनॉल गेट्स ऑक्सिडाइज्ड बाय अल्केलाइन पोटॅशियम परमॅग्नेट टू फॉर्म इथेनॉइक ॲसिड. आणि या प्रोसेसमध्ये आपण इथेनॉल वापरलं होतं, त्याच्यामध्ये आपण सोडियम कार्बोनेट वापरलं होतं आणि या मिक्सरला आपण वॉर्म केलं होतं. ते वॉर्म करत असताना आपण त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट डायल्यूट पोटॅशियम परमॅग्नेट ॲड करत होतो. सो डायल्यूट पोटॅशियम परमॅग्नेटमुळे काय होणार आहे, इथेनॉलचं ऑक्सिडायझेशन होणार आहे. कारण आपण पाहिलं होतं की पोटॅशियम परमॅग्नेट काय आहे, ऑक्सिडंट आहे किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आहे जो की ऑक्सिजन इतर सबस्टन्सला देतो. सो या ठिकाणी इथेनॉलचं ऑक्सिडायझेशन होणार आहे आणि त्यापासून इथेनॉइक ॲसिड तयार होणार आहे. ओनली सर्टन बॉन्ड्स in the vicinity of the functional group take place in this reaction. So the following equation will explain us की नेमकी कशी रिॲक्शन झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला या बॉक्समध्ये पाहायला मिळते. पहिल्यांदा घेतलेला आहे या ठिकाणी इथेनॉल CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, पोटॅशियम परमॅग्नेट, त्याच्यामुळे ऑक्सिडायझेशन घडून येते कोणाचं, इथेनॉलचं. आणि आपल्याला काय मिळणार आहे, एथेनॉइक ॲसिड. त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड OH. ओके, सो या ठिकाणी इथेनॉइक ॲसिड म्हणजेच फंक्शनल ग्रुप कोण आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, COOH त्याचा कंडेन्स फॉर्म्युला आहे. सो नेक्स्ट आहे, on adding the pink color solution of the potassium permanganate to alcohol, the pink color disappears in the beginning. सुरुवातीला तर पोटॅशियम परमॅग्नेटचा जो पिंक कलर आहे तर तो डिसॅपियर होतो. दिस इज बिकॉज पोटॅशियम परमॅग्नेट इज यूज्ड अप इन द ऑक्सिडायझिंग रिॲक्शन. का जातो आहे पिंक कलर त्याचा, तर पोटॅशियम परमॅग्नेट जे आहे तर ते ऑक्सिडेशनसाठी म्हणजेच इथेनॉलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी वापरलं जातं, त्याच्यामध्ये त्याचा पिंक कलर सुरुवातीला तर डिसॅपियर होतो आहे. ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ ॲडिशन, परंतु हे ॲडिशन होत असताना, कारण आपण हळूहळू ते पोटॅशियम परमॅग्नेट त्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकतो आहे, पण हे ॲडिशन करत असताना ऑक्सिडेशन ऑफ ऑल द क्वांटिटी ऑफ इथेनॉल इन द टेस्ट ट्यूब इज कम्प्लीट. आणि याच्यामध्ये काय होते, हळूहळू ॲड करत असताना त्याचं जे ऑक्सिडेशन आहे इथेनॉलचं तर ते एका सर्टन पॉईंटवरती ते कंप्लीट होतं आहे. आणि इथून पुढे जर आपण ॲडिशन करतच राहिलो अजून पोटॅशियम परमॅग्नेटचं तर त्या ठिकाणी एक्सेस होईल, म्हणजे जास्त पोटॅशियम परमॅग्नेट होईल, एका पर्टिक्युलर लिमिटच्या बाहेर ते पोटॅशियम परमॅग्नेट होईल, ज्याचा की काहीच वापर होणार नाही. आणि त्याच्यामुळे द पिंक कलर ऑफ दिस एक्सेस पोटॅशियम परमॅग्नेट डज नॉट व्हॅनिश बट स्टेज ॲट इट इज. आणि त्याच्यामुळे पोटॅशियम परमॅग्नेटचा जो पिंक कलर आहे, आता आपण खूप सारे टाकतो म्हणजे जेवढं आवश्यक आहे तिथपर्यंत पिंक कलर डिसॅपियर झाला, परंतु जर आपण एक्सेस लिमिटमध्ये खूप साऱ्या लिमिटमध्ये म्हणजे लिमिटच्या बाहेर जर ते पोटॅशियम परमॅग्नेट आपण त्या सोल्युशनमध्ये ॲड करत राहिलो तर त्याचा पिंक कलर जाणार नाही. ओके, तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन होती. पोटॅशियम परमॅग्नेट या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हेच आपल्याला या प्रयोगामधून सांगायचं होतं. आता आपण पाहणार आहोत ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन एक्सपेरिमेंट आहे ॲपॅरेटसमध्ये, टेस्ट ट्यूब, ड्रॉपर एक्सेट्रा. केमिकल्समध्ये आहे टिंक्चर आयोडाईन, ब्रोमाइन वॉटर, लिक्विफाईड वनस्पती घी, व्हेरियस व्हेजिटेबल ऑइल्स, त्याच्यामध्ये आहे पीनट ऑइल, सॅफ्लॉवर ऑइल, सनफ्लावर ऑइल, ऑलिव्ह ऑइल एक्सेट्रा. प्रोसिजर आहे, टेक 4 ml ऑइल in a test tube and add 4 drops of tincture iodine or bromine water in it. 4 ml ऑइल घ्यायचं आहे, कोणता पण पीनट किंवा सनफ्लावर जे पण असेल ते 4 ml ऑइल घ्यायचं आहे टेस्ट ट्यूबमध्ये आणि 4 ड्रॉप्स ऑफ टिंक्चर आयोडाईन त्याच्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही ब्रोमाइन वॉटर पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता. शेक द टेस्ट ट्यूबला हलवायचं आहे. फाइंड आउट वेदर द ओरिजिनल कलर ऑफ ब्रोमाइन और आयोडाईन डिसॅपियर्स ऑर नॉट. आणि ते टेस्ट ट्यूब शेक केल्यानंतर आयोडाईनचा जो ओरिजिनल कलर आहे किंवा तुम्ही ब्रोमाइन वॉटर ॲड केले असेल तर ब्रोमाइन वॉटरचा जो ओरिजिनल कलर आहे तर तो चेंज होतो आहे का ऑइलसोबत ते तुम्हाला पाहायचं आहे, म्हणजे ऑइल टाकल्यानंतर चेंज होतो आहे का हे पाहायचं आहे. सो रिपीट द सेम प्रोसिजर युझिंग अदर ऑइल्स आणि वनस्पती घी. आता जर तुम्ही सनफ्लावर ऑइल वापरलं असेल तर नेक्स्ट टाईम ग्राउंडनट ऑइल वापरून बघा, पीनट ऑइल वापरून बघा किंवा वनस्पती घी वापरून तुम्ही ही प्रोसिजर करू शकता. इन द अबो ॲक्टिव्हिटी
The observation of the disappearing or diminishing color of bromine or iodine indicates that bromine or iodine is used up. आणि जर त्याचा कलर चेंज होत असेल, म्हणजे ब्रोमाइन किंवा आयोडाईनचा कलर जर चेंज होत असेल, तर याचा अर्थ ब्रोमाइन किंवा आयोडाईन त्या रिॲक्शनमध्ये वापरल्या गेल्या आहेत. दिस मीन्स दॅट की ब्रोमाइन आणि आयोडाईन हॅज अंडरगॉन अ रिॲक्शन विथ द कॉन्स्टंट सबस्टन्स. आणि ब्रोमाइन आणि आयोडाईनची त्या ऑइलसोबत किंवा त्या पर्टिक्युलर वनस्पती घीसोबत रिॲक्शन झालेली आहे असं आपल्याला कळतं जर त्याचा कलर चेंज झाला असेल तर. आणि धिस रिॲक्शन इज ॲन ॲडिक्शन रिॲक्शन. आणि याच रिॲक्शनला आपण ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. When a carbon compound combines with another compound to form a product that contain all the atoms in both the reactants, it is called as addition reaction. आणि जेव्हा कार्बन कंपाऊंड इतर कंपाऊंडसोबत कंबाईन होतो, आता या ठिकाणी वनस्पती घी पण एक प्रकारचं कंपाऊंडच आहे, जेव्हा किंवा ऑइल पण एक प्रकारचं कंपाऊंडच आहे. मग जेव्हा कार्बन कंपाऊंड इतर कंपाऊंडसोबत त्यांचं कॉम्बिनेशन होतं किंवा त्यांच्यामध्ये रिॲक्शन होते आणि जेव्हा एखादं नवीन प्रोडक्ट तयार होतं तेव्हा त्या प्रोडक्टमधले ॲटम्स आणि रिॲक्टनमधले ॲटम्स, रिॲक्टन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रिॲक्शन झाली आहे ते, प्रोडक्ट म्हणजे रिॲक्शन झाल्यानंतर जे तयार झालं आहे ते. सो दोघांमधले जर ॲटम्स सेम असतील तर त्या रिॲक्शनला आपण म्हणणार आहोत ॲडिक्शन रिॲक्शन. सगळे रिॲक्टंटमधले सगळे जर प्रोडक्टमध्ये असतील त्याला आपण ॲडिशन रिॲक्शन म्हणणार आहोत. सो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स कंटेन्स अ मल्टिपल बॉन्ड ॲज देअर फंक्शनल ग्रुप. अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये खूप सारे असंख्य असे बॉन्ड्स तयार होतात त्यांच्या फंक्शनल ग्रुपप्रमाणे. मग अल्कोहोल फंक्शनल ग्रुप घेऊन वेगळे बॉन्ड्स किंवा अल्डिहाइड घेऊन वेगळे बॉन्ड्स असं. सो दे अंडरगो ॲडिशन रिॲक्शन टू फॉर्म अ सॅच्युरेटेड कंपाऊंड ॲज द प्रोडक्ट. आणि मग त्यांची जेव्हा अनसॅच्युरेटेडची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा त्यापासून प्रोडक्ट म्हणून काय तयार होतं, सॅच्युरेटेड कंपाऊंड्स तयार होतात. द ॲडिशन रिॲक्शन ऑफ ॲन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड विथ आयोडीन ऑर ब्रोमाइन टेक्स प्लेस इन्स्टंटियसली ॲट रूम टेम्परेचर. आणि ही रिॲक्शन पटकन रूम टेम्परेचरवरती होते. सो मोर एवर द कलर चेंज कॅन बी फेल्ड बाय आईज. आणि आयोडाईन किंवा ब्रोमाइनमध्ये जो कलर चेंज होणार आहे त्यांचा तर तो पण आपण डोळ्यांना आपल्या सहज जाणवू शकतो. सो देअर फॉर धिस रिॲक्शन इज यूज्ड अ टेस्ट फॉर डिटेक्शन ऑफ अ मल्टिपल बॉन्ड इन अ कार्बन कंपाऊंड. मग ही रिॲक्शन का केली जाते तर कार्बन कंपाऊंडमध्ये मल्टिपल म्हणजे ते अनसॅच्युरेटेड आहे का हे पाहण्यासाठी ही रिॲक्शन आपण करू शकतो. आणि पर्टिक्युलर जो पण कंपाऊंड असेल तो अनसॅच्युरेटेड आहे का नाही हे आपण ठरवू शकतो. In the above activity, the color of bromine or iodine disappears in the reaction between oil and iodine. However, there is no change in color with वनस्पती घी. म्हणजे ऑइल आणि आयोडाईन किंवा ब्रोमाइन यांच्यामध्ये कलर चेंज होतो आहे, पण जर आपण त्याच्याऐवजी वनस्पती घी घेतलं तर काहीच कलर चेंज होत नाही. ओके, कारण वनस्पती घी हे काय आहे, म्हणजे जर आपण ऑइल आणि घीमध्ये जर पाहिलं तर वनस्पती घी हे सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड आहे. आणि जर सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड असेल तर कलर चेंज होतच नाही, कारण त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, मल्टिपल बॉन्ड नाही आहे. पण जर त्याच्याऐवजी आपण जर ऑइल घेतलं जे की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे किंवा कंपाऊंड आहे तर मात्र आयोडाईन आणि ब्रोमाइनचा कलर चेंज होतो आहे, कारण अनसॅच्युरेटेडमध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतात, म्हणजेच मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट असतात जे की ऑइलमध्ये आहे. सो व्हॉट इंटरफरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम दिस. याच्यावरून तुम्हाला काय कळतं आहे की विच ऑफ द सबस्टन्स डू कंटेन अ मल्टिपल बॉन्ड, ऑइल की घी. तर घीमध्ये तर ऑइलमध्ये मल्टिपल बॉन्ड्स आहेत कारण घी सॅच्युरेटेड आहे तर ऑइल अनसॅच्युरेटेड आहे. सो या ठिकाणी तुम्हाला काही नेम्स दिलेले आहेत. स्टेअरिक ॲसिड आहे, ओलिक ॲसिड आहे, पॅल्मिटिक ॲसिड आहे, लिनोलेइक ॲसिड आहे एक्सेट्रा. त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला पण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे की नाही हे तुम्हाला सांगायचे किंवा नंबर ऑफ बॉन्ड सांगायचं आहे. सो त्यासाठी तुम्ही याचं स्ट्रक्चर पण ड्रॉ करू शकता किंवा तुम्ही ती रिॲक्शन करून पाहू शकता. रिॲक्शन तुम्हाला करणं शक्य नसेल तुम्ही सिम्पल याचं स्ट्रक्चर ड्रॉ करून पाहू शकता. म्हणजे 17 तुम्हाला काय काढायचे आहेत, कार्बन 17 काढायचे आहेत. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होईल इथपर्यंत हायड्रोजन जोडायचे आहेत आणि एका ठिकाणी COOH म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप तुम्हाला जोडायचा आहे. आणि मग त्या ठिकाणी कोणते बॉन्ड आहेत तर जेव्हा तुम्ही 17 कार्बन ॲटम्स काढाल त्याला तुम्ही 35 हायड्रोजन जॉईन कराल आणि एक जो COOHचा फंक्शनल ग्रुप आहे तो जेव्हा जॉईन कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. ओके, सिंगल बॉन्ड असेल तर डिकलरायझेशन होईल का, नाही होणार. म्हणजे या ठिकाणी नो आन्सर येणार आहे, कारण फक्त डबल किंवा ट्रिपल बॉन्डमध्ये म्हणजे अनसॅच्युरेटेडमध्येच फक्त कलर त्याचा जातो आयोडीनचा किंवा ब्रोमाइनचा. नेक्स्ट आहे C17H33COOH. याचं जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर तयार कराल तेव्हा तुम्हाला कळेल की या ठिकाणी डबल बॉन्ड आहे. म्हणजे हे कसे आहेत, सॅच्युरेटेड आहेत की अनसॅच्युरेटेड, तर अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड असतील तर कलर चेंज होणार आहे. नेक्स्ट आहे तुम्ही जेव्हा याचं स्ट्रक्चर ड्रॉ कराल तेव्हा तुम्हाला कळेल की यांच्यामध्ये पण सिंगलच बॉन्ड आहे, त्याच्यामुळे कलर चेंज होणार नाही.
नेक्स्ट जेव्हा तुम्ही याचं स्ट्रक्चर ड्रॉ कराल तेव्हा तुम्हाला कळेल की यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड आहे, सो कलर चेंज होणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही हा चार्ट भरू शकता. तुम्ही जर एक्सपेरिमेंट करून पाहत असाल तर वेल अँड गुड, पण एक्सपेरिमेंट करता येत नसेल तर तुम्ही जस्ट त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करून पण ठरवू शकता. ॲक्च्युली हे एक्सपेरिमेंट करूनच कळणार आहे आपल्याला डिकलरायझेशन होतं आहे की नाही, बट आता सध्या तुमच्याकडे साहित्य नसेल तर तुम्ही असं पण ठरवू शकता. नेक्स्ट आहे द सॅच्युरेटेड compound can also undergo addition reaction with hydrogen to form a saturated compound. म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड ॲडिशन रिॲक्शन करू शकतं हायड्रोजनसोबत आणि एक सॅच्युरेटेड कंपाऊंड तयार करू शकतं. ओके, म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आणि हायड्रोजन यांची जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा त्यापासून आपल्याला सॅच्युरेटेड कंपाऊंड मिळू शकतं. सो इट इज नेसेसरी टू यूज कॅटलाइस्ट. कॅटलाइस्ट वापरणं गरजेचं आहे. कॅटलाइस्ट म्हणजे काय, तर कॅटलाइस्ट एक असं सबस्टन्स आहे की जे रिॲक्शनचं स्पीड वाढवू शकतं, पण रिॲक्शनमध्ये ते इंटरफेअर नाही करू शकत, रिॲक्शनमध्ये ते डिस्टर्बन्स नाही करू शकत. सो या ठिकाणी कॅटलाइस्ट कोण आहे, प्लॅटिनियम आहे, निकेल आहे. या रिॲक्शनसाठी तुम्ही वापरू शकता. सो जसं की या ठिकाणी कार्बनमध्ये किती बॉन्ड आहे, डबल बॉन्ड म्हणजे कसं आहे, अनसॅच्युरेटेड आहे. जेव्हा हायड्रोजनसोबत याची रिॲक्शन होईल, कॅटलाइट्स काय वापरलेले आहे, तुम्ही प्लॅटिनियम किंवा निकेल काही वापरू शकता, तेव्हा या ठिकाणी काय तयार होणार आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार होणार आहे. सो या ठिकाणी जो कॅटलाइज सबस्टन्स वापरलेला आहे तर तो प्लॅटिनियम किंवा निकेल आहे, जो की कॅटलाइज आहे, म्हणजेच फक्त रिॲक्शनची स्पीड चेंज करण्यासाठी मदत करणार आहे. दिस रिॲक्शन इज यूज्ड फॉर हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल्स इन प्रेझेंट ऑफ निकेल कॅटलाइज्ड. You have seen in the above activity that iodine test indicates presence of multiple bonds. डबल बॉन्ड इन पर्टिक्युलर, मल्टिपल बॉन्ड्स आहेत पण किती आहेत तर डबल बॉन्ड आहेत. ओके, म्हणजे ते काय आहे, अल्किन आहे. इन द मोलिक्युल्स ऑफ ऑइल वाईल वनस्पती घी इज फाउंड टू बी सॅच्युरेटेड. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वनस्पती घी काय आहे, सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड आहे, आणि ऑइलमध्ये अनसॅच्युरेटेड आहे म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहेत. सो द मॉलिक्यूल ऑफ व्हेजिटेबल ऑइल कंटेन लॉंग अँड अनसॅच्युरेटेड कार्बन चेन्स. आणि व्हेजिटेबल ऑइलमध्ये काय आहेत, लॉंग चेन्स आहेत कारण ते अनसॅच्युरेटेड आहे आणि अनसॅच्युरेटेड कार्बन चेन्स आहेत. हायड्रोजनेशन ट्रान्सफॉर्म्स देम इनटू सॅच्युरेटेड चेन्स अँड देअर बाय वनस्पती घी इज फॉर्म्ड. आणि जेव्हा ऑइलचं हायड्रोजनेशन होणार तेव्हा त्याचे अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स आहेत ऑइलचे, दे विल कन्वर्ट इनटू सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स ऑफ वनस्पती घी. अनसॅच्युरेटेड फॅट्स कंटेनिंग डबल बॉन्ड्स आर हेल्दी. त्याच्यामध्ये असे जे अनसॅच्युरेटेड फॅट आहेत किंवा ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड असणारे फॅट आहेत तर ते हेल्दी आहेत, आणि जे सॅच्युरेटेड आहेत आर हार्मफुल टू हेल्थ. ओके, हेल्थसाठी हार्मफुल आहेत. नेक्स्ट आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन एक वेगळी रिॲक्शन आहे ज्याच्याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत की ॲज द सिंगल बॉन्ड्स सी बॉन्ड एच किंवा सी बॉन्ड सी आर व्हेरी स्ट्रॉंग. सी बॉन्ड सी खूप स्ट्रॉंग आहे किंवा सी बॉन्ड एच पण खूप स्ट्रॉंग आहे. द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर नॉट रिॲक्टिव्ह. आपण पाहिलं होतं की सॅच्युरेटेडपेक्षा अनसॅच्युरेटेड जास्त रिॲक्टिव्ह असतात, अँड देअरफॉर दे रिमेन इनर्ट इन प्रेझेन्स ऑफ मोस्ट रिॲजंट्स. आणि त्याच्यामुळे अनसॅच्युरेटेडपेक्षा सॅच्युरेटेड कमी रिॲक्टिव्ह असतात, म्हणजे सॅच्युरेटेड कमी रिॲक्टिव्ह असतात आणि त्याच्यामुळे ते इनर्टच राहतात. सो हवेवर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट रिॲक्ट रॅपिडली विथ क्लोरीन. आणि हे जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत तर ते क्लोरीनसोबत सनलाईटमध्ये खूप फास्टली खूप रॅपिडली रिॲक्शन घडून आणतात. आणि इन दिस रिॲक्शन क्लोरीन ॲटम्स रिप्लेस. आणि या रिॲक्शनमध्ये क्लोरीनचे जे ॲटम्स आहेत तर ते रिप्लेस होतात वन बाय वन हळूहळू. आणि ऑल द हायड्रोजन ॲटम्स इन द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कुणाला रिप्लेस करतात, हायड्रोजन ॲटम्सला रिप्लेस करतात हायड्रोकार्बन्समधल्या. कोणत्या, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समधल्या. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ one type of atom or group in a reactant is taken by another atom or group of atoms is called as substitution reaction. म्हणजे या रिॲक्शनमध्ये काय होतं, जेव्हा हायड्रोकार्बन्स क्लोरीनसोबत सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन घडवून आणतायत तर ती क्लोरीन काय करते की हायड्रोजनची जागा घेते. म्हणजे या ठिकाणी 4 हायड्रोजन होते तर याच्यामधल्या 1 हायड्रोजनची जागा कोणी घेतली, क्लोरीननी घेतली. तर अशा प्रकारे क्लोरीन काय करते, हायड्रोजनची जागा घेते. आणि मग जेव्हा अशा प्रकारे ग्रुप्स किंवा ॲटमची जागा रिप्लेस केली जाते दुसऱ्या रिॲक्टंटनी तर त्याला आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग आता या ठिकाणी मिथेनचं क्लोरिनेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर पहिल्यांदा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर CH4 मिथेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. काय मिळणार आहे आपल्याला, CH आणि एक H जो आहे तर त्याची जागा कोण घेतं आहे, क्लोरीन घेतं आहे. आणि या ठिकाणी HCl तर फॉर्म होणार आहे प्रत्येक स्टेजला. ओके, प्रत्येक रिॲक्शनमध्ये HCl हे फॉर्म होणार आहे कारण हा जो एक या ठिकाणी 2 क्लोरीन आहेत. ओके, सो 1 हायड्रोजन आणि क्लोरीन, 1 क्लोरीन तर याच्यासोबत बॉन्डेड झाला, मग 1 हायड्रोजन आणि 1 क्लोरीन यांची रिॲक्शन HClमध्ये होते.
नेक्स्ट आहे CH3Cl. आता या ठिकाणी काय तयार झालं, CH3Cl ते इकडे आलं. आता याच्या पुढची रिॲक्शन आपण पाहतोय. त्याच्यासोबत जेव्हा क्लोरीन रिॲक्ट करणार इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट, तर आपल्याला या ठिकाणी CH3Cl होतं. मग या ठिकाणी 3 मधला 3 हायड्रोजन म्हणजे त्याच्यामधल्या एका हायड्रोजनच्या ऐवजी Cl2 आलं आणि या ठिकाणी फक्त 2च हायड्रोजन राहिले आणि HCl तर कॉमन आहेच. आता आपण याला रिॲक्टंटमध्ये आणणार आहोत. आता या ठिकाणी आहे CH2Cl2. जेव्हा क्लोरीनसोबत इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट रिॲक्शन होणार तेव्हा याच्यामधला एक हायड्रोजन जाणार आणि त्याच्या जागेवरती कोण येणार आहे, क्लोरीन. मग या ठिकाणी किती क्लोरीन झाले, 3 क्लोरीन. 3 का तर व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायची आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे स्ट्रक्चरल फॉर्म्युला तयार होणार आहे. किती क्लोरीन लागत आहेत, 3 क्लोरीन लागत आहेत व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी. सो 3 क्लोरीन आहेत. आता ह्याला आपण रिॲक्टंट मानूया. ओके, याला जेव्हा आपण रिॲक्टंट मानणार तेव्हा या ठिकाणी किती हायड्रोजन आहे, एकच हायड्रोजन आहे, तो पण या ठिकाणी निघून जाणार. म्हणजे पूर्णतः हायड्रोजनची जागा कोणी घेतलेली आहे, क्लोरीनने घेतलेली आहे. सो अशा पद्धतीने हायड्रोजन नाही आहे म्हणजे हे एक हायड्रोकार्बन नाही राहिलं. आता मिथेनचं काय तयार झालेलं आहे, C आणि Cl4. ओके, आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड तर कॉमन राहणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक हायड्रोजन रिप्लेस केला जातो आहे क्लोरीनने. ओके, आणि शेवटी CCl4 प्लस HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड रिमेन राहिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे, क्लोरिनेशन ऑफ मिथेन. मिथेनची जागा कोणी घेतलेली आहे, क्लोरीननी घेतलेली आहे. म्हणजेच Hची जागा, हायड्रोजनची जागा कोणी घेतलेली आहे, क्लोरीननी घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने अजून लार्जर नंबर आपण फॉर्म करू शकतो इन क्लोरिनेशन रिॲक्शन ऑफ हायर होमोलॉगस ऑफ अल्केन्स. ओके, सो आता या ठिकाणी युजर ब्रेन पॉवरमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न आता आपण पाहतोय. पहिला प्रश्न आहे की इन द क्लोरिनेशन सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ प्रोपेन 2 आयझोमेरिक कंपाऊंड्स containing 1 chlorine atom are obtained. Draw their structural formula and give their IUPAC name. आता या ठिकाणी आपल्याला जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे आणि त्याचं IUPAC नेमिंग पण करायचं आहे. आता इथे जर आपण पाहिलं पहिल्यांदा तर आपण या ठिकाणी प्रोपेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला लिहिणार आहोत जो की आहे C3H8. ओके, सो प्रोपेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे C3H8. आता आपण याला कशा पद्धतीने लिहू शकतो तर C बॉन्ड C. ओके, या ठिकाणी किती जोडायचे आहेत, H पण एका Hच्या ऐवजी आपण काय जोडणार आहोत, क्लोरीन जोडणार आहोत. सो HCl आणि या ठिकाणी H किती झाले, H 1 2 3 4 5 6 7 H आहेत आणि एक आहे क्लोरीन. ओके, सो या ठिकाणी आपण लिहू शकतो H7Cl. ओके, असे बॉन्ड या ठिकाणी तयार झालेले आहेत. सो आता आपण ते बॉन्डिंगमध्ये कसे दाखवणार, कारण आपल्याला IUPAC नेम लिहिण्यासाठी चेन तयार करावी लागेल. सो CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 बॉन्डमध्ये दाखवण्याच्या ऐवजी आधी आपण रिॲक्शन होते असं दाखवणार आहोत. क्लोरीन नेहमी डायॲटोमिक असतं, ते काय आहे, हॅलोजन आहे, त्याच्यामध्ये डायॲटोमिक असतं. सो या ठिकाणी आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 बॉन्ड आणि क्लोरीनसोबत रिॲक्शन होते. आता रिॲक्शन झाल्यानंतर हा जो क्लोरीन आहे तर तो तुम्ही कोणत्याही हायड्रोकार्बनसोबत लावू शकता. जसं की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्ही कुठे पण हवं त्या ठिकाणी क्लोरीन जे आहे तर तुम्ही त्याला ॲड करू शकता. म्हणजेच या ठिकाणी CH3 बॉन्ड CH2 आहे तर या ठिकाणी जर आपण क्लोरीन ॲड केलं तर या ठिकाणी काय तयार होणार आहे, CH आणि इथे तुम्ही क्लोरीन लावू शकता. ओके, आता असं काही कंपल्सरी नाही की इथेच लावायचं, तुम्ही इथे पण लावू शकता किंवा इथे पण ॲज यू विश, तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्ही त्या क्लोरीनला ॲड करू शकता. मग या ठिकाणी काय राहील, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 आणि या ठिकाणी एक लावलेला आहे आपण क्लोरीन. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजनची म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी झालेली आहे सॅटिस्फाईड. ओके, सो आता या ठिकाणी आपण क्लोरीन कुठे लावलं आहे, फर्स्ट स्टेजला. आधी तर कार्बन काउंट करा किती आहे कार्बन, या ठिकाणी 3 कार्बन आहे. हा कार्बन नाही, हा क्लोरीन आहे. सो याला आपण क्लोरीनच पकडणार. 3 कार्बन असल्यामुळे पॅरेंट नेम काय आलेला आहे, प्रोपेन. ओके, आता या ठिकाणी हॅलोजन असल्यामुळे काय लागणार आहे, प्रिफिक्स, त्याच्यामुळे आपण ई ड्रॉप नाही करणार. आता या ठिकाणी हॅलोजन काय आहे, क्लोरीन. किती नंबरला लागला आहे, फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट नंबरला लागलेला आहे. सो 1 क्लोरीनचा आपण कंडेन्स नेम काय घेतो, क्लोरो. सो 1 क्लोरोप्रोपेन हे झालं याचं IUPAC नेम. ओके, हे जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही आधी IUPAC नेमिंगचा व्हिडिओ पहा, तुम्हाला त्याच्यामधून हे खूप क्लिअरली समजेल. नेक्स्ट आहे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण आपण ड्रॉ केलेला आहे आणि सगळं पाहिलं आहे. नेक्स्ट आहे You have learnt about 4 types of common reaction in the previous chapter. In which of these 4 types the addition and substitution reaction of carbon compounds can be included? What are the additional details and differences in the reaction and substitution reaction?
तर आत्तापर्यंत तुम्हाला सबस्टिट्यूशन रिॲक्शन किंवा ॲडिशन रिॲक्शन म्हणजे काय हे कळलं असेल. सो आधीच्या चॅप्टर्समध्ये जे आपण 4 कॉमन टाईप्स पाहिलेले आहेत रिॲक्शनचे, तर त्या रिॲक्शन तुम्हाला पाहायचे आहेत. त्यापैकी कोणत्या ॲडिशनमध्ये येईल, कोणती सबस्टिट्यूशनमध्ये येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. ते तुम्ही करू शकता कारण तुम्हाला त्या ॲडिशन आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन समजलेली आहे. सो नेक्स्ट जे आहे इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्स इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅप्टर संपत आला आहे, खूप छोटासा पार्ट राहिला आहे चॅप्टरचा. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. सो तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील टिंग टिंग. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.